सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। तर मी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या लातूरच्या सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो। दुसरं माझी ही तसं मी काल पण सांगितलं की इकडे येण्याची तशी पहिलीच वेळ आहे, म्हणजे एक राजकीय याच्यात। पूर्वी 1-2 वेळेला आलो होतो, पण त्यावेळेला मी कॉलेजला होतो, त्यामुळे माझा काही राजकीय विषय त्यावेळेला नव्हता। पण आज येत असताना एकतर पालकमंत्री म्हणून ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी दिली आहे। आणि आताच आम्ही आढावा थोडाफार एक सगळ्या याचा घेतला। काही विषय जे प्रलंबित आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीनं काय करणं गरजेचं आहे याच्याबद्दल चर्चा झाली। त्याचबरोबर 30 तारखेला आता आपण डीपीडीसी ठेवलेली आहे, त्या याच्यामध्ये नवीन काही गोष्टी करण्याचं आमचं आज थोडी चर्चा झाली। 29ला परत आम्ही बसू, म्हणजे 29ला येणार आहे। आणि जेवढं काही आपल्याला म्हणजे काय म्हणायचं इनोव्हेटिव्ह ज्याला आपण म्हणू काही करता येईल हा प्रयत्न आमचा आहे। शेतीच्या बाबतीमध्ये असू दे, त्याचबरोबर शहराच्या दृष्टीनं असू दे। आता आपल्या इथे एवढे ऐतिहासिक गोष्टी आहेत, आपलं गंजगोलाई आहे, त्याचं एक काय म्हणायचं रिडेव्हलपमेंट नाही म्हणणार मी, पण त्याचं थोडं रेनोव्हेशन, तिथलं सौंदर्य किंवा ते जे काही आर्किटेक्चर आहे ते थोडं कसं हे करता येईल, हे असे काही विषय आहेत। त्याचबरोबर काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे पण विषय जे अनेक वेळा आता NHIचे 2 रस्त्यांबद्दलची चर्चा झाली, जे आपल्या लातूरच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे, कारण ते कनेक्टिव्हिटीला महत्वाचे आहेत। एक तर आपला मला वाटतं पानगाव आणि जो बार्शी टेंभुर्णी जातो तो कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे, त्याच्याबद्दल चर्चा झाली। त्यात काही NHIचे थोडं हे तर त्याचं पण आम्ही लवकरच हे करतोय, एक बैठक लावून NHIचे वरचे पण अधिकारी बोलवून त्यात निर्णय करून लवकर ही कामं मार्गी कशी लावतील हा प्रयत्न नक्की 100। आता गडकरी साहेबांनी आपल्याला माहिती आहे की गडकरी साहेब हे रोड म्हणजे देशामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये जाळं निर्माण करण्यामध्ये त्यांचाच काय वाटा आहे, म्हणजे सिंहाचा वाटा म्हणणं पण चुकीचं होईल। जे काही आज जाळं आपण एवढं मोठं देशात बघतोय ते गडकरी साहेबांच्या प्लॅनिंगमुळे झालं ही वस्तुस्थिती आहे। आणि आज त्यांनी जाहीर केलंय म्हणल्यावर 100% हा रस्ता होणार। आम्ही त्याचा पाठपुरावा करू, गरज पडली तर गडकरी साहेबांपर्यंत जायला लागलं, समजा काही इकडे तिकडे काही गोष्टी राहिल्या असतील, काही लॅक्युनाच राहिल्या असतील असं म्हणू आपण, तर त्या सोडवण्यासाठी पण गडकरी साहेबांपर्यंत म्हणजे हा विषय नेऊ। कारण मला वाटतं कनेक्टिव्हिटीसाठी हा रस्ता आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे। मला कालची थोडी माहिती मिळाली, एखादी चुकीची पण 60 किलोमीटर आता आपल्याला फिरून जायला लागतं असे, हा रस्ता नीट नसल्यामुळे। आज जे आपल्याला तुळजापूर सोलापूर असं जायला लागतं, साधारण अंतर मला काल एक चांगले जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलं, सर 60 किलोमीटरचा हा असा हे पडतो, वळसा घालून जायला लागतं। हा रोड झाला तर पुण्याची कनेक्टिव्हिटी आपली जी आहे तर ती बऱ्यापैकी चांगली होईल आणि सोपी होईल। आज या विषयाची माझ्याकडे माहिती नाहीये का उजनीचं म्हणजे नेमका प्रकल्प पाणी आणण्याचा काय योजना होती किंवा काय हे होतं त्याचं आज काही माझ्यापर्यंत हे नाही, पण मी थोडं त्याच्यावर माहिती घेऊन आणि हे जी काही योजना यापूर्वी झाली असेल किंवा जे काही प्लॅनिंगमध्ये असेल त्याची मी थोडी माहिती घेऊन आपल्याला याच्याबद्दल नक्की हे करीन। आणि जर ते होण्यासारखं असेल आणि त्याला जे काही निधी वगैरे जे काही मंजुऱ्या लागतील एकदा थोडं मला कळालं की बाई काय योजना होती नक्की मी, पण आज आता ह्याच्याबद्दल एकदम बोलणं थोडं ह्याचं होईल असं मला वाटतं, कारण हा शेवटी पाण्याचा विषय आणि पाणी म्हणलं की प्रत्येक जिल्हा त्या पाण्याच्या ह्याच्यावर हे असतं की बाबा
आमचं पाणी आहे, बाहेर न्यायचं नाही, आमच्या हक्काचं पश्चिम पाणी महाराष्ट्रातूनच विरोध होता आम्हाला. तर ते थोडं आहे नाही. पश्चिम महाराष्ट्र आम्ही देण्याचंच काम केलंय, तसं काही नाही. आणि शेवटी रक्ताचे पाठ हो असे स्टेटमेंट आले उजनी जबाबचे. नाही, पण माहिती थोडे घेऊ आपण किंवा याच्याबद्दल काय, आणि मी नंतर मग थोड्या याच्यावर आपल्याला परत डिटेल प्रामाणिकपणे जेवढं या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करता येईल तेवढं माझ्या सरकारच्या वतीनं माझ्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून करीन. महत्वाचं म्हणजे बैठका घेण्यासाठी आणि कार्यक्रम पण असू देत काही, किंवा अगदी धरून झाला काही कधी कधी जरा काही कटुप्रसंग पण निर्माण होतात. म्हणजे त्या सगळ्याला हे देण्यासाठी, तोंड देण्यासाठी इथं आपल्याबरोबर पालकमंत्री म्हणून मी नक्की असेल, फिजिकली असेल, हे पण आपण लक्षात ठेवा. त्यामुळं नक्कीच इथे येऊन काम करणं, कारण शेवटी आमच्यावर जबाबदारी देवेंद्रजींनी, आम्ही त्या विभागात जाऊन काम केलं पाहिजे अशानं आम्हाला जबाबदाऱ्या आणि सूचना त्यांनी दिल्यात. त्यामुळे नक्कीच इथं येऊन जिल्हा प्रशासनाबरोबर राहून आणि जिल्ह्यातील जे काही नागरिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही एक चांगलं झालं तर की त्यात आता विभाग पण माझ्याकडेच आहे, सार्वजनिक बांधकाम, आणि लागणारे जे काही काय म्हणायचं फंड जे आहेत ते पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं येणं अपेक्षित आहे. म्हणजे ते जागा हँडओव्हर वगैरे जे काही झाले त्याचं, त्यामुळे लवकर त्याचा आम्ही निर्णय करू. आणि माझ्या माहितीनं ते आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आले. ते म्हणजे हत्ती घ्यायला शेपूट राहिलं जे आपण म्हणतो तसं झालं, तर ते आम्ही करू. निधी पण मला कलेक्टर मॅडमनी थोडं ब्रीफ केलं, फार काही अमाऊंट नाही आहे खरं म्हणजे ती, पण त्याचे पण तरतूद करून लवकरच ते आपण हे करू. आता एखाद्या मंगळवारी आमची कॅबिनेट होईलच, त्या कॅबिनेटमध्ये पण मी सीएम साहेबांच्या पण या गोष्टी कानावर नक्की घालीन किंवा ह्याला लागणारा निधी लवकर उपलब्ध व्हावा. शेवटी महाराष्ट्र समृद्ध आहे, गरीब जिल्हा श्रीमंत जिल्हा असं काही नसतं. प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी खासियत आहे, एक वेगळी ओळख आहे. आणि महाराष्ट्र हा सगळे हे जिल्हे एकत्र आले म्हणून महाराष्ट्र झाला. आणि शेवटी कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना अख्खं राज्य पावन झालेलं आहे. त्यामुळे हिंगोली असू दे, लातूर असू दे, किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे, किंवा काय म्हणायचं आपलं उत्तर महाराष्ट्र असू दे, शेवटी सगळीकडेच छत्रपतींचा वावर होता. त्यामुळे सगळं आपलंच आहे हे आपण समजलं पाहिजे. त्यामुळं आणि शेवटी आपल्याला पण माहिती आहे की भाजपमध्ये असं काय मागून की मला हे खातं द्या, मला ह्याच जिल्ह्याचा पालकमंत्री द्या, अशी पद्धत प्रथा भाजपमध्ये नाही. देवेंद्रजी फडणवीसांनी जो निर्णय घेतला खात्यांच्या बाबतीत, मंत्रिपदांच्या बाबतीत, तुमच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत, तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. त्यात काय आम्ही त्याच्यापुढे कुठेच प्रश्नचिन्ह उभा केलं नाही किंवा विचारायचं काही नाही, कारण ही प्रथाच नाही भाजपमध्ये किंवा पद्धत नाही. आता आरोपींबद्दलची जी हे होती त्याच्यावर पोलीस यंत्रणेनं कार्यवाही केली आहे. शेवटी सीएम साहेबांनी दिलं होतं किंवा कुणालाही आम्ही सोडणार नाही. माझ्या माहितीनं आपल्या माहिती मोका सगळ्यांना त्याच्यामध्ये मोकाखाली गुन्हे दाखल झाले, त्यामुळे ती पण मागणी पूर्ण झाली. आता दुसरा विषय जो आहे राजीनाम्याची जी मागणी होती आहे, शेवटी कसं आहे, परवा दिवशी जे वळसे पाटील साहेबांनी सांगितलं ती वस्तुस्थिती किंवा आरोप कुठेतरी हे होऊ देत, मग अजितदादा त्याच्यावर योग्य निर्णय घेतील. कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसमधला दादाच्या ह्याच्या खालचा तो आहे, दादा योग्य निर्णय त्याच्यावर घेतील. सीएम साहेबांनी जे जाहीर केले किंवा सगळे दोन्ही डीसीएमनी जे केले की या प्रकरणामध्ये कुणालाही आम्ही सोडणार नाही, ही भूमिका त्यांची स्पष्ट आहे तिघांची. पण त्या भूमिकेला कुठेही हे नाही आणि 100% असे प्रकार महाराष्ट्रात परत झाले नाही पाहिजेत. अशा पद्धतीनं आरोपींवर कार्यवाही होईल, शिक्षा सुद्धा होईल. सर, लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये बर्ड फ्लू आढळलेला आहे, त्याची आता काय स्थिती आहे? आणि अहमदपूरमध्ये देखील काही पोल्ट्रीमध्ये अज्ञात कारणाने सध्या तर आज आम्हाला जे आता सीओ साहेब इथं आहेत, तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचे तसे केसेस नाही आहेत. जे आपल्या म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी काही मृत्यू पावले होते त्यांचे जे काही सॅम्पल्स पाठवले ते लातूर जिल्ह्याचे जे आहेत ते निगेटिव्ह आले.
थोडंफार शेजारच्या जिल्ह्यांमध्ये काही पॉझिटिव्ह आलेत असं आहे. आज पण आमची त्याच्यावर चर्चा झाली. तर सतर्क राहण्याचं आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जी काही घेणं गरजेचं आहे ती घेण्याची सूचना दिलेल्या आहेत. तेव्हा आज तरी असं काही कोणी घाबरून जाण्याचं जिल्ह्यामध्ये हे नाही. आणि आपल्याला आमची सगळ्यांचीच विनंती आहे प्रशासन म्हणून, पालकमंत्री म्हणून, की आपण सुद्धा थोडं हे करावं की बर्ड फ्लूचं असं काही लातूर जिल्ह्यामध्ये नाही, थोडंफार ऍडजस्टमेंट एखाद्या म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या एखाद्या पण आपण जी काही कार्यवाही जी काही टीम्स ठेवल्या पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह जे काही पाहिजे ते आपण तयारी ठेवली आहे आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे. पण आपल्या जिल्ह्यात आज तरी बर्ड फ्लूच्या घटना किंवा केसेस नाही. हे सगळं केलंय. मला वाटतं साधारण 200च्या आसपास आपण काही रेणापूर जो तालुका आहे त्या ठिकाणी घटना घडली आहे आणि त्यांच्यावर जी काय ऍक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं इन्शुरन्स वाल्यांना पण आम्ही आणि आमच्याकडनं पण हे प्रशासन म्हणून किंवा महसूल विभाग म्हणून जी काही कागदपत्र खाडाखोड वगैरे असं काही चुकीचं दिलं असेल तर आम्ही त्याच्यावर आमचे ऍक्शन आमच्या लेवलला पण चालू. सर, शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा शेतकऱ्यांनी विरोध केला. लातूर जिल्ह्यातून पण शक्तीपीठ महामार्ग जातो, तुमची काय भूमिका आहे? सर, माझं म्हणणं आहे की आता जर या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याचं अजून पुढची प्रक्रिया काहीच नाही आहे. आणि शेवटी या महामार्गामुळं आता सध्या आपण म्हणतो काय म्हणायचं आता रिलिजियस टुरिझम म्हणजे आता म्हणजे टुरिस्ट पण येतात पण ते धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी दर्शनासाठी येतात. तर ह्याचा आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा होणार आहे. आता घोषणा केल्याच विरोध लगेच करायचा. माझं म्हणणं आहे थोडं ते शक्तीपीठाची मुख्यमंत्र्यांची जी संकल्पना आहे ती आधी जरा समजून तरी सगळ्यांनी घ्यावी. आज समृद्धी झाला, आज समृद्धीचा फायदा सगळ्यांना झाला जेवढी कनेक्टिव्हिटी झाली. आता आपल्याच विषयात आपणच आपल्या हायवेचा विषय बघतोय काय हा बार्शीचा मोरणीचा. आज एक हायवे आपला झालेला नाही तर आपल्यावर परिणाम किती झालाय लातूर जिल्ह्यावर हे तुम्हीच बघताय. पण लगेच नुसती घोषणा केली की विरोध करणं हे योग्य नाही. तुम्ही माहिती घ्या याचं काय नाही आणि मग काय असेल ते त्याच्यात काही चुकीचं होत असेल तर दाखवा तुम्ही, त्यात आम्ही दुरुस्ती करू.